त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सुप्रभात। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तुळ राशी गुणदोष व वर्णन यासहित मी वर्णन करणार आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, आवडत असेल तर इतर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे लोक तुळ राशीचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले मार्गदर्शन आपल्या कृपेमुळे मिळेल। स्वामी समर्थ आणि दत्तच्या कृपेने मला प्रेरणा होते जे आपल्यापर्यंत चांगल्यासाठी चांगले चांगले सांगण्यासाठी, ते ऐकण्याची आपल्याला प्रेरणा होते, म्हणून आपण कदाचित हे व्हिडिओ पाहत असाल। जर आपण हे व्हिडिओ पाहून झाले आपल्याला लाईक वाटले तर एक कमीत लाईक करून खाली श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ही कमेंट नक्की करा, मला सुद्धा आवडेल आणि महाराजांची आपल्यावरती कृपा होईल। आम्ही हे व्हिडिओ करताना खूप मेहनत घेतलेली असते। लिखाणाच्या वेळी व्हिडिओ करताना एडिटिंग वगैरे माझ्याकडे मोठं काही साधन नाही आहे, टेलिप्रॉम्प्टर मोठे कॅमेरे नाही, साध्या मोबाईलवरती मी हा व्हिडिओ करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। जर नक्की आवडत असेल तर एक दाद देणं आपले बनतं, कारण आपण इतक्या मेहनतीने आम्ही केल्यानंतर पाहतात आपल्याला काहीतरी मार्गदर्शन मिळतं, तर निदान आपण एक लाईक करणं किंवा शेअर करणं, कमेंट करणं तरी बनतं असं मला वाटतं, म्हणजे आपल्या याच्यानुसार। कसं असतं, आपण जेव्हा इतरांना चुका सांगतो, त्यांच्या चुका होत आहेत तेव्हा आपण सांगण्याचा जसा प्रयत्न करतो, तशाच आपल्याकडनंही चुका होऊ नये हे सुद्धा आपण पाहणं खूप गरजेचं आहे। चला तर पाहूया तुळ राशीचे गुण दोष, चांगल्या गोष्टी आहेत त्या, कारण तुळ राशीचे बरेच लोक माझे मित्र मैत्रिणी आहेत, जुने लहानपणापासूनचे सुद्धा मित्र मैत्रिणी आहेत। आता त्यांच्यातला बदल मी लहानपणापासून ते आतापर्यंत बघत आलो, म्हणजे जास्त मी फोकस केलेली किंवा जास्त अभ्यास केलेली माझी रास आहे। जसं मी कर्क राशी माझी आवडीची रास सांगितली, कारण कसं आहे, कर्क राशी आवडीचं सांगण्याचं कारण का, कुंभ राशीचा आणि कर्क राशीचा मृत्यूषडाष्टक योग आहे। लाईफ पार्टनर असं ते त्यांच्या आयुष्यात होऊ शकत नाही, काही वाईट घडू शकतं, पण तरी सुद्धा त्या दोघांनाही एकमेकांबद्दल, कुंभ राशीला आणि कर्क राशीला एकमेकांबद्दल एक वेगळीच अचेंजमेंट असते किंवा एक वेगळंच आकर्षण असतं किंवा एक वेगळंच प्रेम असतं। त्याचप्रमाणे माझ्या आवडीची सुद्धा रास आहे तुळ रास। मला तुळ राशीचे खूप लोक माझ्या आयुष्यामध्ये आहेत, त्यांना खूप लोकांना मी जवळून पाहिलेलं आहे। आता माझ्या बरोबर जे आहेत त्यांचं पाहूनच मी सांगतोय असं नाही, तर खूप लांबचंही आणि अभ्यास आहे, पुस्तकही आहे ना, मी केलेला जो इतक्या वर्षांचा माझ्या ज्योतिषाचा अभ्यास आहे त्यानुसार सुद्धा आहे, त्यामुळे हे तुम्हाला पटेलच असं नाही पटलं तर विषय सोडून द्या। आणि मी प्रत्येक वेळी प्रत्येक राशीचं सांगतोय, जे जे काही मी चांगलं सांगणार आहे ते तुम्हाला नक्की पटणार आहे, पण एखादी निगेटिव्ह थॉट जर सांगितला तर तो तुम्हाला अजिबात पटणार नाही आणि तो मान्यही करणार नाही। गुड, पण मी चांगलं सांगितलेलं पटतंय, म्हणजे कसं आहे, प्लस आणि मायनस दोन्ही बाजू असतात, त्या दोन्ही बाजूशिवाय एखादी गोष्ट चालूच शकत नाही। चला तर सुरू करूया। आता तुळ राशी ग्रह मालिकेतली 7वी रास आहे। ही 7वी रास असून तुळ रास ही ग्रह मालिकेतील 7वी रास आहे, आणि 7वी रास जी तुळ आहे ती शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येते, शुक्र महाराजांच्या अंमलाखाली येते, आणि त्यानुसार शुक्राबद्दल आपल्याला जास्त काही माहित नसेल, शुक्र ग्रहाबद्दल जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचा, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, तशाच गोष्टी, म्हणजे कसं असतं म्हणजे ग्रहांचे थोडेसे वर्णन आणि गोष्टी किंवा कथा इतिहास जे सांगितले ना, त्या ग्रहानुसार त्या राशीवर सुद्धा आपल्याला दिसून येतात। तर त्या शुक्र फक्त आपल्याला ऐश्वर्य प्रधान असं वाटत असेल, शुक्र म्हणजे लक्झरीज किंवा इतर गोष्टी, तर नाही, तितकं ज्ञान आहे, तितकी तपस्या आहे, तितका कष्ट आहे, त्यांनी ते घेतल्यामुळे त्यांना मिळालंय। तुम्हाला फक्त त्यांची चमक दिसते, त्यांचे कष्ट आणि धमक दिसत नाही। शुक्राची महादशा जेव्हा 20 वर्षाची येते तेव्हा खूप काही देतो शुक्र सुद्धा, ऐश्वर्य प्रदान कारक आहे ना तो, खूप सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतो, पण कुठेतरी एक पॉइंटला असं आणून तुम्हाला ठेवतो की ते आयुष्यभर ती 20 वर्ष रडावी सुद्धा लागतात। म्हणजे 75 नव्हे 80% इतकं सुख चांगलं देतो, आणि 20% तुम्हाला असा बांधून तो ठेवतो की तुम्हाला ते त्याचं दुःख वाटत राहतं, पण 80% सुखाकडे तितकंसं लक्ष जात नाही। त्या 80% सुखाकडे लोकांचं लक्ष असतं, 20% दुःखांकडे फक्त तुमचं लक्ष असतं, अशी ही रास असते। आता शरीर यष्टी मध्यम बांधा असतो, खूप लांब लचक असतात असं नाही, उंच शरीर असतं खरं, पण त्यांच्या कुळाचाराप्रमाणे आई वडील कसं असतं त्यानुसार त्यांची राहणी ठेवण जमते, पण शक्यतो खूप हायटेड शुक्र दिसत नाही, कारण सुडोल आणि व्यवस्थित दिसण्यासाठी लंबू असणे गरजेचं नाही किंवा टिंगू असण्याचं गरजेचं, जे त्यांना आकर्षित असणार जे आहे ते त्यांच्या हाईट प्रमाणे, त्यांच्या बॉडी प्रमाणे त्यांची ती हाईट असते।
आता कसं असतं, उंच शरीर असतं, कमरेवरील भाग थोडा मोठा असतो, पायाकडील भाग थोडासा तोकडा असतो, म्हणजे पाय थोडे लांब दिसतील किंवा मांड्यापासून पुढचा भाग जरासा लांब असू शकतो. अशा काही गोष्टी असतील ते तुम्ही बघितलं की तुमच्या ते लक्षात येईल. चेहऱ्यामध्ये डोळे पटकन उठून दिसणारे असतात. ह्या चेहऱ्यामध्ये तुळ राशीच्या लोकांच्या जातकांच्या चेहऱ्यामध्ये डोळे पटकन उठून दिसणारे असतात. डोळ्यामध्ये वेगळा काहीतरी प्रकार तुम्हाला दिसून येतो. इच्छेनुसार उपासना बदलणारे, देव ब्राह्मण साधू यांच्यावर भीतियुक्त आदर ठेवतात. म्हणजे यांची पूजा वगैरे करणं किंवा यांचा आदर करणं, तो काहीतरी श्राप दिले, त्याला काहीतरी वाईट भेटेल, तो देव नाराज होईल, अशा पद्धतीने त्यांची भीतियुक्त श्रद्धा असते. आदरयुक्त किंवा प्रीतियुक्त असत, म्हणजे प्रेमानेच करतील ते देवधर्म असं ते नाही. एखादी पूजा वगैरे प्रेमाने वगैरे असं म्हणजे करणार नाही, तर लोक करतायत किंवा ते न केल्याने असं काहीतरी घडतंय असं म्हटल्यावरतीच ते करणार नाही, तर ते करणार नाही. जबरदस्तीने देवधर्म करतात, हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. जबरदस्तीने मनापासून प्रत्येक वेळी करतीलच असं नाही. आता ह्या इथे लग्न राशीनुसार कदाचित बदलू शकतं. समजा तुळ रास आहे आणि चंद्रराज जर मीन असेल, चंद्रराज जर तुमची धनु असेल किंवा चंद्रराज कन्या वगैरे असेल किंवा ह्या काही राशी मिसळून असतील तुमच्या तुळ चंद्र राशीच्या नुसार, तर कदाचित तुम्हाला थोडासा फरक जाणवेल. जर एखादी व्यक्ती तुम्ही म्हणाल नाही गुरुजी तुळ राशीचे लोक खूप धार्मिक असतात, तर तुमच्याकडे असलेली तुळ राशीची कदाचित धार्मिक असू शकते, तर त्याच्या लग्नानुसार. पण सराउंडिंग जर विचार केला तर तुम्हाला पटत असेल, मूळ तुळ राशीच्या लोकांनाही पटणार असतात. हे त्यांची बदलणारी आदरयुक्त नसली तर भीतियुक्त देवधर्म असतात, बाळगणारे असतात. बोलताना सतत हसणारे, हातवारे करणारे, द्विभाषिक प्रसंगानुसार शब्दाचा अर्थ बदलणारे. जर आपल्याला एखादी गोष्ट बोलायची आणि ती बोलता बोलता त्याचा अर्थ दुसरा असेल, समोरच्याने अर्थ एक घेतला असेल आणि त्या अर्थानुसारच त्याला समोरच्याने समजून घेतलं असेल आणि समोरच्याचा जर गैरसमज दूर करायचा असेल, त्यांचा या शब्दाचा अर्थ ताबडतोब बदलून सुद्धा घेतात. सांगायचं लक्षात आलं तुमच्या, म्हणजे समोरच्याला जे सांगायचं त्याचा अर्थ जर त्याने घेतला सेम आणि त्याच्यावर जर तो काही वादविवाद घालायला लागला तो अर्थ ताबडतोब बदलून, नाही 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 मी असं बोललो नाही, मला ह्या अँगलने बोलायचं होतं किंवा मला त्या अँगलने बोलायचं किंवा माझ्या मनात असंच नव्हतं, अशाही गोष्टी यांच्याकडनं घडतात. शब्दाचा प्रसंग द्विभाषिकपणा असतो, शब्दाचा अर्थ बदलणारे असतात, चालता बोलताना पोक काढून चालणारे असतात. व्यवहार कुशलता यांच्याकडे उत्तम असते. व्यवहार ज्ञान भरपूर, गणित वगैरे पाठ, हिशोबी गणित, पटपट पटपट एखादी गोष्ट जर एखाद्याबद्दल कॅल्क्युलेशन करायचं असेल ना, तिथे गेलो होतो, इतका खर्च झाला, ते खर्च झाला, असं झालं माझ्याकडे, ताबडतोब सांगणार हा अमुक अमुक पैसे तुझ्याकडे वाचलेले असणार किंवा उरलेले असणार. ह्या बाबतीत ते खूप हुशार असतात. म्हणजे व्यवहार कुशलता चांगली असते. देण्यापेक्षा घेण्याचा कल जास्त असतो. एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना आपल्या इच्छेनुसार जडणघडण करून, म्हणजे एखादी व्यक्ती, आता समजा ती व्यक्ती त्यांना आवडत असेल ना, जगाच्या दृष्टीने ती वाईट असेल, पण ह्यांना जर ती आवडत असेल तर त्याच्याबद्दल सुंदर मीठ मसाला लावून घेऊन म्हणजे त्याला असा तयार करून प्रेझेंट करतील की हा 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 ह्याच्यासारखा व्यक्ती नाही. आणि तीच व्यक्ती थोड्या दिवसांनी आवडत नाही असं झालं की नाही, की त्याच्याबद्दल परत पुन्हा काहीतरी घृणा करून घेऊन त्याला जगात सगळ्यात वाईट आणि कनिष्ठ दरिद्री असलेला माणूस हाच, असं सुद्धा ते वर्णन करून त्याच्या बाबतीत सांगतील. ह्या गोष्टी या कटाक्षाने या तुळ राशीत सांगतात. तुम्ही ते माना अथवा न मानू, तुमच्या सराउंडिंग असलेले लोक हे मान्य करतील. ही गोष्ट माझी आहे, हा पॉईंट तरी मान्य करतील. तर मीठ मसाला लावून सांगतात. यात पटाईत असतात. भोगविलास कमी, कष्टात जास्त फायदा. कष्ट जास्त करतात, भोगविलास थोडी कमी ठेवतात, कष्टाचा जास्त फायदा कसा होईल याच्याकडे या क्षेत्रामध्ये कुशलतेने काम करत असतात. मेहनत करतात, मेहनत घेतात सुद्धा. आता मित्र म्हणून ही रास तितकीशी साथ देण्यास अपयशी ठरते, हे मी तुम्हाला सांगतो. मित्र देण्याची रास थोडीशी अपयशी ठरते. ज्ञानी व श्रीमंत यांच्याशी मैत्री यांची जास्त असते. मैत्रीतून आपल्याला कसा उपभोग घेता येईल यांच्या, हा सुद्धा हे विचार करत असतात. घेता येईल याचा आपण निपुण असतात, टिपून असतात. नक्षत्रानुसार कदाचित या गोष्टी बदलत असतील, थोडाफार फरक होईल. स्वाती नक्षत्र, चित्रा नक्षत्र वगैरे याच्यातून थोडासा, विशाखा नक्षत्रातून थोडासा फरक होऊ शकतो. फरक थोडासा जाणवेल, हे सांगते पटकन त्याच गोष्टीबद्दल तसं जमेलच असं नाही, तर थोडासा फरक आपल्याला जाणून येऊ शकतो. तर कसं आहे, नक्षत्रानुसार या गोष्टी बदलतील, फरक पडू शकतो. परंतु थोड्या गोष्टीत साम्य दिसून येईल. स्वच्छ व टापटीप रेणे यांना आवडतं. लहानपणापासून जे व्यक्ती, स्त्री व्यक्ती असेल तर बाबा व्यवस्थित केस बांधणे, व्यवस्थित केस ठेवणे, लाली, लिपस्टिक, टिकली, कानातले वगैरे नीटनेटके. मुलगा असेल तर इस्त्रीचेच कपडे, टॉपटिप केस वगैरे व्यवस्थित, रोजच्या रोज दाढी वगैरे किंवा व्यवस्थित राहण्याच्या बाबतीत त्यांचं चांगलं असताना घाणेरडापणा स्वतःच्या बाबतीत आवडत नाही. स्वतः राहण्याच्या बाबतीत त्यांना घाणेरडापण आवडत नाही, परंतु आजूबाजूला घाणेरडापण करून ठेवतात. आज वृत्तीमुळे तिथल्या तिथेच जागी पडलेलं सामान पडलेलं असतं, कदाचित ते उचलून ठेवणार नाही, पटकन काय पुसणार नाही, पटकन काय करणार नाही. त्यांना बघितलं ते टॉपटिप वाटतील, त्यांना बघितलं टॉपटिप राहतील, परंतु ठेवण्याच्या गोष्टी, राहण्याच्या गोष्टी आजूबाजूच्या ह्याच्यात मात्र टॉपटिपपणा असेलच असे नाही.
तेही पण लक्षात ठेवा. शृंगार प्रधान वस्तूंची यांना आवड असते, विशेष आवड असते. एकंदरीत न्यायवृत्ती यांच्याकडे असते. परंतु न्याय करण्याच्या बाबतीत एक एकदा हे बरोबर ठरतात. पण न्यायवृत्ती कशाबद्दल? सतत तुलनात्मक बोलणे. जर यांचे वडील चांगले असतील किंवा जरासे वाईट असतील तर दुसऱ्यांना त्याचे बाबा चांगले आहेत बघा, तुम्ही असे. त्याची आई चांगली आहे बघा, ह्याची आई अशी. त्याची आई बाबा बघा असे, माझे आई बाबा नाहीयेत. माझी भाऊ बहीण अशीच आहेत, त्याची आई बहीण चांगली आहे, माझा भाऊ असा आहे. म्हणजे सतत सगळ्या गोष्टींमध्ये, नात्यांमध्ये सुद्धा ही तुलना करत राहणार. यांना मिळालेली एखादी गोष्ट जराशी लांब असेल ना दुसऱ्याची, जराशी, हे मला मुद्दाम बदलून दिलेलं किंवा मला लहानच मिळालंय, ऍडजस्टमेंट त्या बाबतीत ते करायला मागत नाही. त्यांना तशाच्या तसंच हवं. जरा सुद्धा लहान सुद्धा काही गोष्ट, चपाती जर कधी जर भाजली असेल आईने आणि जर मोठी लहान झाली तर ती मुद्दाम तू तिला मोठी दिलीस, मलाच लहान दिली. म्हणजे अशा तुलनात्मक ह्या गोष्टी ह्याच्यातून थोडासा त्यांचा किरकिरीपणा, चिडचिडपणा आपल्याला जाणवतो. परंतु या गरजेनुसार त्याकडे पाहतात. सडेतोड व स्पष्ट बोलणे ह्यांना आवडतं आणि बोलतात सुद्धा. पण कसं असतं, जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाहीत, नको त्या व्यक्तींकडे बोलून हे मोकळीक होतात. सडेतोड बोलतात, पटकन कोणाला भीत नाहीत, घाबरत नाहीत, उत्तर देतात. समोर त्याला त्याचं वाईट वाटेल की नाही त्याचा विचार सुद्धा करा. वागताना सुद्धा ते तसंच वागतात. परंतु प्रत्येक वेळी ह्यांचं बरोबर असतं असं नाही, प्रत्येक वेळी चुकीचंच करतं असं नाही. तर कालाय तस्मै नाही, काळानुसार बोलणे, वागणं, त्या परिस्थिती, त्या ठिकाणची संधी किंवा त्या ठिकाणची असलेली घडलेली घटना ह्याला सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. कुठल्या घटनेच्या वेळी काय बोलावं आणि पटकन लागेसारखं बोलतात दुसऱ्याला. काही गोष्टी यांच्याकडनं घडतात. आता ह्यांना जेव्हा गरज असेल की नाही तेव्हा त्या व्यक्तीशी तडजोड करून प्रेमाने वागून, तो कसाही असून दे, कितीही वाईट वृत्तीचा असून दे, तेव्हा मात्र आहे त्यांच्यासाठी बरा असतो. त्याच्याकडे बरं बोलतील, बरं बोलून त्यांच्याकडनं काम करून घेतील, असं सगळ्या गोष्टी असतात. आता ह्या जातकाच्या बद्दल लग्न राशीवरूनच हुबेहूब कळू शकतं. या जातकातील कुटुंबातील सदस्यापेक्षा बाहेरील व्यक्ती, मित्र मैत्रिणी यांना जास्त विश्वासदायी वाटतं. कुटुंबातले सगळे वाईट, बाहेरचे सगळे मित्रमैत्रिणी यांचा बरा विचार करतात. सतत त्यांना हे वाटत राहतं. प्रेम विश्वास अधिक असतो, प्रेमात विश्वास यांचा अधिक असतो. प्रेम लग्न, प्रेम विवाह करण्यासाठी पटाईत असतात किंवा होतात त्यांच्याकडनं. प्रेमाची मान्यता देतात, उशिरा का होईना पण देतात. पण प्रेम विवाह यांच्यात जास्त प्रकारे घडतो. पण प्रत्येक वेळीच घडेल असं नाहीये आणि प्रत्येक वेळी त्यांना प्रेमाचे म्हणजे जोडीदार जो आहे तो प्रेम करणारा आणि विश्वासदायकच मिळेल असंही नाहीये. खूप कमी क्वचित प्रमाणात हे घडतं या गोष्टी. संयमीपणा कमी व हाताताईपणा जास्त, हट्टीपणा जास्त. हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही गोष्टींचा अवलंब करण्यास तयार असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टी ते तयार होतात, गोष्टी करायला तयार होतात. त्यांच्या अवतीभोवती असलेली व्यक्ती त्यांचा पूर्ण अभ्यास करूनच त्यांच्याकडे वागते हे त्यांना मात्र माहीत असत नाही. तर तूळ राशीची जी व्यक्ती आहे त्यांच्या सराउंडिंग जी लोक असतात की नाही, त्यांचे आई बाबा असतील, भाऊ बहीण असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा इतर कोणी गोष्टी असतील, ह्या लोकांनी यांना बरोबर हेरलेलं असतं. यांची मानसिकता, यांची वृत्ती आणि त्यानुसार ती प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे तशीच वागते. त्याला सांगायचं तितकंच सांगणार. त्याला ज्या गोष्टी सांगायच्या नाही, ज्या गोष्टीत इन्व्हॉल्व करायच्या नाही, त्या गोष्टी त्या राशीच्या लोकांना, त्या जातकाच्या लोकांना किंवा त्या व्यक्तीला ते पटकन एक्सेप्ट करून घेत नाही किंवा लोक सांगत नाही. पण लोकांना, तुळ राशीच्या लोकांना ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही. त्यांना काय वाटतं, नाही मी चांगला आहे म्हणून हे चांगले वाटतात. तसं असत नाही. दुर्जनम प्रथम पूज्यते अशा गोष्टीतल्याही काही गोष्टी आपल्याकडे लागतात. तर त्यामुळे आपण काहीतरी पटकन बोलाल, काहीतरी अब्रू वगैरे काढायला जाईल म्हणून कदाचित लोक आपल्याला त्या गोष्टी सांगत नाही किंवा सांगतच नाही किंवा त्यापासून तुम्हाला लांब सुद्धा ठेवतात. आता तुळ राशीच्या व्यक्तींवरती ना थोडी लोक त्यांच्या आजूबाजूला असणारी किंवा नात्यातले येते ना विश्वासापेक्षा अविश्वास जास्त ठेवतात. पटकन या राशीवरती काही विश्वास ठेवायला जात नाही, विश्वासाने सांगायला जात नाही. कारण ही व्यक्ती राग आल्यावर पटकन प्रकट होते, बोलते आणि केलेल्या गोष्टी सुद्धा एखाद वेळी बोलून सुद्धा दाखवते. त्यामुळे पटकन कुठली व्यक्ती यांच्यावरती विश्वास ठेवत नाही, विश्वासजनक गोष्टी यांच्याकडे बोलत नाही. त्रयस्थ म्हणून या व्यक्ती उत्तम असतात. आता समजा दोनकडे म्हणजे एखाद्यांची भांडणं चालली आहेत ना, दोन लोकांची, त्यावेळी या व्यक्तीला न्यायवृत्तीने जर तिथे पाठवलं तर त्यांच्यामध्ये तो न्यायवृत्तीने चांगला न्याय देऊ शकतो किंवा बाजू मांडू शकतो किंवा त्यांना उत्तम मार्गदर्शन करू शकतो. परंतु स्वतःच्या बाबतीत या गोष्टी हवे तसं घेता येत नाही आणि स्वतःसाठी असमर्थच ठरतात कायमस्वरूपी. एकंदरीत या राशीचा स्वभाव विचार पाहता खूप काही गोष्टी ह्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात. कष्टाळू वृत्तीच्या असतात. कष्ट करतात त्याबद्दल काही प्रश्नच नाही. त्यांनी केलेल्या कष्टाचं त्यांना देव वेळोवेळी मानधन किंवा त्यांच्या सन्मान हा त्यांना देत असतो. ते व्यक्ती घेत असतात. पण काही गोष्टींमुळे या राशीचे लोक इतर लोकांना पण आवडत नाहीत. कारण पटकन बोलणे, जोरजोरात बोलणे, आजूबाजूचा विचार न करणे, ह्या सुद्धा गोष्टी यांच्यामध्ये कटाक्षाने जाणून येतात. आणि एकाकीपणा, स्वार्थीपणा हा सुद्धा प्रत्येक राशीत असतोच. प्रत्येक जण स्वार्थीच असतात, पण ह्यांचा स्वार्थीपणा दिसून येतो. हा चार चौघात दिसून आल्या कारणाने कदाचित ह्यांच्याच नात्यातले लोक, जवळील लोक यांना थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा यांच्यापासून दोनात लांबच राहतात. सर्वसाधारण या राशीचा स्वभाव बोलतो. माझ्या अभ्यासाप्रमाणे मी जो अभ्यास केला, माझ्या 18-19 वर्षाचा अभ्यास,
आलेले जातक, सराउंडिंग असलेले तुळ राशीची लोक याच्यावर मी सांगितलंय. ह्या सर्वच गोष्टी आपल्याला पटतील तसं नाही, पटले नाही तर अतिउत्तम. चांगले गुण जर पटलेले असेल तर अतिउत्तम. जर हे आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा.